नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 12 जानेवारी 2026 5-6 दिवस फिरायला गेलो होतो, छान फिरून आलो। छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाच होता मी कुठे होतो म्हणून। तरी राहिला म्हणून टॉपिक आपला आपण आज काय दाखवणार आहेत। आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये उभे आहेत आणि आपण जी बी लागवड केली 5 डिसेंबरची बी लागवड केल्यानंतर साधारणतः 13-14 तारखेपासून रोपांमध्ये रूपांतर झालं बीचं। तरी कॅमेरामनला मी नक्की सांगेल का आता ह्या साईडला आपण शॉर्टच्या व्हिडिओमधून दाखवलं होतं का याला आपण माती लावून घेतलेली आहे। म्हणजे या रोपांना आपण मल्चिंग पेपर नंतर वापस माझ्या माता बहिणींना लावून या होलच्या ठिकाणी माती लावून घेतली, म्हणजे जेणेकरून वेलांना त्रास व्हायला नको। आज वेल एकदम सुंदर आहेत, कोणताच त्याच्यावर रोग नाही। मी झूम करून दाखवायला लागेल कॅमेरामनला। आणि आता थंडी असल्यामुळे जास्त थंडी असल्यामुळे थोडी त्यांची ग्रोथ कमी आहे। आता टेम्परेचर वाढायला लागलं, नक्कीच सुंदर येईल। आपले प्रयत्न तेच राहतील का जेणेकरून चांगलं उत्पादन ऑर्गेनिकमध्ये घेऊ आपण। म्हणजे जो लागणारा खर्च आहे टरबुजामध्ये आपण गणित काढून टाकलं। भेंडीचं तर आपल्याला 2 दिवसाआड 3 दिवसाआड उत्पन्न येतच आहे। 8-10 हजार रुपये आपल्याला 3 दिवसाआड मिळतच आहेत। म्हणजे एक आठवड्याला म्हटलं तर साधारणतः 15-17 हजार रुपयाचं आपल्याला उत्पन्न मिळतच आहे। मी आता इकडेही सांगेल, इकडेही कॅमेरामनला दाखवायला लावेल का दाखवा बा, ही लाईन दाखवा, म्हणजे जेणेकरून सर्व शेत आपण नाही शूट करू शकत। हा लावलेला 5 तारखेचा 5 डिसेंबर साधारणतः 14-15 तारखेला आपल्याला रोप बरे दिसायला लागले होते आणि आजची साधारणतः 12 तारीख। तरी हा प्लॉट 1 नंबरमध्ये आहे, सुंदरच एकदम छानच आलेला आहे। आपल्याला बी लागवड केल्यानंतर मी एकच थिंकिंग ठेवतो की 90 दिवस आपल्याला घेऊन चालायचे आहेत। रोप आपण लावत नाही, रोप लावायचं म्हटलं तर 20-25 दिवस नक्कीच कमी होतात। आपला जो वेळ आहे टप्प्याटप्प्याने आपण घेतोय। तर कॅमेरामनला मी सांगेल की माझ्यासोबत या प्लॉट नंबर 2 मध्ये, जे आपण साधारणतः 14-15 डिसेंबरला 24 डिसेंबरला आपण लागवड केलेली होती बीची, प्लॉट नंबर 2 मध्ये। आता तिथं एकदम रोप छोटं आहे, पण म्हटलं तरी तुम्हाला दाखवून द्या का काय ग्रोथ आहे काय नाही। म्हणजे साधारणतः 24 म्हणजे साधारणतः आता असं धरून घ्या 6-7 दिवस 8 दिवस लागत आहेत उगायला। तरी कॅमेरामनला मी सांगेल का हे रोपं छोटे छोटे दाखवा। आता आपण प्लॉट नंबर 2 मध्ये आणि बेड तर मोठे असल्यामुळे आपल्याला अंतर पण स्पेस चांगलं मिळतं। इकडे रोपही तयार होत आहेत। नक्कीच थोडं थंडीमुळे बियाणं म्हणजे रोपांना थोडासा त्रास होतोय, पण आहे आपण थोडा संयम ठेवू। आणि भेंडीचं उत्पन्न तर मी दाखवतोच आहे तुम्हाला कसं येतंय काय येतंय। आणि प्लॉट नंबर 3 मध्ये आपलं जे टरबूज होतं तिथेही आपण खरबुजांची लागवड केली। ते साधारणतः माझ्या मते काहीतरी 5-6 जानेवारीला आपण लावलाय, शॉर्टच्या माध्यमातून आपण टाकलंच आहे। आणि आपला 4 आणि 5 या 8 दिवसामध्ये आपण लागवड करू, कारण की तिथं आपल्याला मल्चिंग पेपर टाकायचा आहे। मल्चिंग पेपर टाकल्यानंतर आपण तिथं खरबुजाची लागवड केली। तरी म्हटलं आज एवढा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यावी म्हणून म्हटलं शॉर्ट व्हिडिओ का होईना तुम्हाला दाखवू। ग्रोथ जसजशी खरबुजांची होत जाईल, पेस्टिसाइड फर्टिलायझर आपल्या फार्ममध्ये नाही, मी देणार नाही। उत्पन्न कसं येतं हेच आपल्याला पाहायचं आहे। याच्यामध्ये टरबुजांचे आपल्याला खूप चांगले पैसे मिळाले आहेत, भेंडीमधून चांगले मिळत आहेत। आता खरबुजांवर आपण प्रयोग करतोय, तरी आपल्याला काय गाडी अडचणी येतात, काय फायदा काय नुकसान होतं हे पण आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा। आज एवढंच बोलू आणि इथंच थांबू। नमस्कार।